Okay. In an elimination reaction, what we are going to study is how the reaction is happened when we attack of a base to an common alkene, right? Elimination reaction म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण एखाद्या रिएक्शन मधनं काहीतरी इलिमिनेट करतो, ठीक आहे, काहीतरी काढायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार एलिमिनेशन रिएक्शन. मग ती कशी करता येणार आहे? एखादे केमिकल आपल्याला दिलं, त्यातून आपल्याला एक रिएक्टंट बाहेर काढायचं आहे, ठीक आहे ना, तेव्हा आपण ह्या अशा टाइपचे रिएक्शन यूज करतो. फॉर एक्झाम्पल इलिमिनेशन रिएक्शन मध्ये आपल्याला एक प्रोडक्ट दिलेला आहे, एक अल्केन आहे, हायड्रोब्रोमाइड आहे, हॅलो अल्केन, CH3 CH2 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 आणि त्या एका साइडला ब्रोमीन आहे. कधीही इलिमिनेशन रिएक्शन बघत असताना आपण त्याच्यावर हॅलाइडिक ग्रुप कोणत्या साइडला लागला आहे ते बघायचं, तिथून त्याला नंबरिंग देत आपण त्याला म्हणायचं अल्फा. ज्या कार्बनला हॅलाइडिक ग्रुप प्रेझेंट असणार त्याला आपण अल्फा ने डिनोट करणार, त्याच्या बाजूचा जो कार्बन असेल त्याला म्हणणार आपण बीटा, ठीक आहे. आणि आता बीटावर जे हायड्रोजन्स आहेत त्यांना आपण काय, सपोज आपल्याकडे CH2 ग्रुप आहे, ठीक आहे. आता इलिमिनेशन रिएक्शन करत असताना नेहमी लक्षात ठेवायचंय आपल्याला इलिमिनेट काय करायचंय, आपल्याला इलिमिनेट कोणत्या हायड्रोजनला करायचंय, ठीक आहे. आपण जेव्हा इलिमिनेशन करणार तेव्हा आपल्याला हायड्रोजन जो की बीटा पोझिशनला अवेलेबल असेल त्या हायड्रोजनला आपल्याला इलिमिनेट करायचंय. तर कसं करणार, आपल्याला त्यासाठी लागणार प्रोटॉन रिमूव्हिंग ग्रुप, ठीक आहे. आता असे कोणते ग्रुप्स आहेत, जसं आपण ऍसिड मध्ये बघतो, ऍसिड्स काय करतात, प्रोटॉन डोनेट करतात, ठीक आहे. त्याकरता आपण त्यांना मोस्टली अल्कोहोलिक ग्रुप्स मध्ये बघतो. बट बेस काय करतो, त्याच्या अपोजिट प्रोटॉन एक्स्ट्रॅक्ट करतो. म्हणून आपण ह्या ठिकाणी एक बेस यूज करणार जो काय कशाचा रोल करणार, इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरणार, ठीक आहे. आता हा बेस जेव्हा एका प्रोटॉनवर अटॅक करणार तेव्हा याच्यातनं H+ प्रोटॉन बाहेर पडणार. सो हा इलेक्ट्रॉन जो ऍटम असणार आहे, हायड्रोजन ऍटम कोणत्या साईडला शिफ्ट होणार, या कार्बनवर, जो की अल्फा कार्बन आहे. आणि इथं एका टाइपची रिएक्शन होणार ज्याला आपण काय म्हणतो SN टाइप 2 टाइप रिएक्शन, बॅकवर्ड अटॅक इथं पॉसिबल होणार, ठीक आहे. आता हा बॅकवर्ड अटॅक पॉसिबल घडल्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट मिळतोय तो असा असणार, कार्बन डबल बॉन्ड आणि इथं CH2, इथं काय येणार आहे, फक्त एक हायड्रोजन येणार CH. ओके. नाव आता हे टर्मिनल रिएक्शन असल्यामुळे आपल्याला माहिती होतं की आपल्याला बीटा हायड्रोजन्स कुठे आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय, काय प्रॉब्लेम. पण जेव्हा काही काही ठिकाणी अशी कंडिशन येणार ज्या ठिकाणी आपल्याला 2 बीटा प्रोडक्ट्स मिळणार. ओके, आता 2 बीटा प्रोडक्ट्स मिळाला आपल्याला त्याचं कसं कन्वर्जन करता येणार. मग सपोज आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, CH3 CH2 CH CH2 CH3 CH2 CH3. नाव आपला जो 3rd नंबरचा कार्बन आहे त्याच्यावर आपण लावला ब्रोमीन फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. आणि याच्या हा जर अल्फा कार्बन असेल तर याच्या ह्या साईडला काय बीटा, बीटा, याच्या ह्या साईडला काय बीटा, बीटाच आहे, राईट, कारण आपण याला अल्फा म्हटलोय. आता हा अल्फा कार्बनच्या ह्या साईडला बीटा आहे, या साईडला बीटा आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंय की ज्या ठिकाणी बीटा कार्बन असेल त्याच ठिकाणी आपण एलिमिनेशन करणार, बरोबर. आपल्याला फॉर्म काय करायचा आहे, अल्केन फॉर्म करायचा आहे, आपल्याला हायड्रोजन रिमूव्ह करायचं, त्यासाठी आपण बेस यूज करणार. पण प्रॉब्लेम इथे येतोय की आपल्याला तो बेस कुठं अटॅक करणार आता आहे. याच्यासाठी आपण जो रूल यूज करणार त्याला म्हणणार सेझेफ रूल. रूलचं नाव काय, सेझेफ रूल. हा रूल काय म्हणतो, जेव्हा आपण एखाद्या कंपाऊंडवर रिएक्शन करत असताना जर आपल्याकडे 2 बीटा हायड्रोजन्स असणार तर आपण अशा प्रोडक्टला मेजर प्रोडक्ट म्हणणार ज्या प्रोडक्टच्या थ्रू मॅक्झिमम अल्काइल ग्रुप त्या डबली बॉन्डेड कार्बनला प्रेझेंट असायला हवे. कळतंय. म्हणजे जसं आपल्याला ह्या साइडने अल्किन जर आपण तयार केला, इकडनं हायड्रोजन शिफ्ट करून इथं अल्किन तयार केला तर आपल्याला किती अल्काइल ग्रुप अटॅच मिळत आहे, त्याला 2. बट जेव्हा आपण ह्या साइडने अटॅक करतोय, या साइडने अटॅक करतोय तेव्हा आपल्याला किती अल्काइल ग्रुप मिळत आहेत, 3. ओके, सो आपण 2 मेजर प्रोडक्ट तयार करण्याचा ट्राय करू. अगोदर फर्स्ट तुमचे जे प्रोडक्ट येणार आहे ते CH3 जेव्हा तुम्ही इथून अटॅक करणार
हायड्रोजन हायड्रोजन, याचा अटॅक इथं होणार, राईट. ही तुमची एक टाइपची रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार CH3 कार्बन डबल बॉन्ड CH, राईट. आणि इकडे परत कंटिन्युअस CH2 CH2 CH3. हा झाला तुमचा प्रोडक्ट नंबर 1. तुमचा सेकंड प्रोडक्ट विल बी काय असणार? मग सेकंड प्रोडक्ट काय असणार आहे? जेव्हा तुम्ही ह्या साइडतून अटॅक करणार, बरोबर, जेव्हा तुम्ही ह्या साइडने अटॅक करणार तेव्हा हा प्रोडक्ट हायड्रोजन इथे जाणार, सॉरी हा हायड्रोजन बॉन्ड इथे जाणार, बेस अटॅक केलेला असेल, हा बेस इथे अटॅक करणार आहे हायड्रोजनवर, राईट. आणि आपल्याला जे प्रोडक्ट मिळणार ते असं असणार, CH3 CH2 CH डबल बॉन्ड, ओके, CH CH2 CH3. सो आता आपल्याला दोघा साइडला CH2 CH2 ग्रुप अवेलेबल आहे, अल्काइल अल्काइल ग्रुप जास्त प्रेझेंट आहे, इथेनॉल ग्रुप, ओके. सो which will be the major product? Which will be the major product? या साइडने Br निघणार ना, हा, या साइडने Br इकडे निघणार, ओके. Which will be the major product? सेकंड वन विल बी द मेजर प्रोडक्ट, कारण अल्काइल ग्रुप आपल्याकडे किती प्रेझेंट आहे? 3 आणि 3, बरोबर. या साइडलाही आहे आणि ह्या साइडलाही आहे, सिमिलर डिस्ट्रीब्युशन इथे होते. बट या साइडला काय, एका साइडला कमी अल्काइल ग्रुप आहे आणि एका साइडला जास्त अल्काइल ग्रुप आहे, बरोबर. ओके. सो याच्या थ्रू आपण हे